ओबीसी विभाग मुंबई अध्यक्ष श्री बबनराव मदने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्त्वाची बैठक प्रतापगड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी एक महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला। हा ठराव ओबीसी विभाग दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री श्रीकांत मयेकर यांनी बैठकीत मांडला। प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मरीन ड्राइव्ह चौपाटी या ठिकाणी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री अजितदादा पवार यांच्यावर शिवराळ भाषेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं। याचा जाहीर निषेध करणे या ठरावावर सविस्तर विवेचन करताना ओबीसी विभाग मुंबई अध्यक्ष श्री बबनराव मदने यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार टीका करताना असे सांगितले की सन्माननीय श्री अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। प्राध्यापक हा न्यायदानाचे कार्य करतो, परंतु प्राध्यापक असलेले लक्ष्मण हाके यांनी शिवराळ भाषेत आक्षेपार्ह वक्तव्य करणे म्हणजे शिक्षकी पेशाला लांछनास्पद आहे। याचा मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत। या ठरावाला ओबीसी विभाग दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री लल्लन पाल यांनी अनुमोदन दिले। यावेळी उपस्थित असलेल्या मुंबई उपाध्यक्ष सौ स्वामिनीताई चव्हाण, भूषण नागवेकर, जितेंद्र कातरिया, अर्जुन धोत्रे, मुंबई सरचिटणीस संजय सपकाळ, मुंबई सचिव सौ गायत्रीताई वाकडे, उत्तर मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष श्री विशाल संगारे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष रोहित पिहाल, वरळी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट एकनाथ चव्हाण, चेंबूर तालुका अध्यक्ष सचिन धामनस्कर, वॉर्ड अध्यक्ष रवी गायकवाड, संतोष गायकवाड, तसेच नंदिनी मकवाना, प्रेमा पवार, सविता आगवणे, सुनंदा अमीन, कोमल गोयल, अनिल अलकुंटे या सर्व ओबीसी बंधू भगिनींनी ठरावाला मान्यता दिली आहे। लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्याविरोधातील निषेधाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। एक नवीन रेकॉर्ड झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी पुस्तकं तर प्रत्येक जण घेऊन गेले, पण प्रथम जर कोणी जमा केली असतील तर दक्षिण मुंबईमध्ये श्रीकांत मयेकर असतील, स्वामिनीताई चव्हाण असतील, आमचे ॲडव्होकेट तालुका अध्यक्ष वरळीचे एकनाथ चव्हाण असतील, कटारियाजी असतील, ह्या सर्व मंडळींनी ज्या ताकदीने काम केलेले राहिलेली ही बुकं त्यांची भरून झालेली ती निश्चित जमा करतील। त्याचप्रमाणे ईशान्य मुंबई हा आमचा प्रांत अध्यक्ष या प्रदेश कार्यालयामध्ये या ठिकाणी त्या कार्यक्रमात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही जयंती आपण या ठिकाणी साजरी केली। त्यानंतर आपला पक्षाचा 26वा वर्धापन दिन होता। 26वा वर्धापन दिनाच्या वेळेस आपण तो पुण्याला कार्यक्रम होता आणि पक्षाचा 26वा वर्धापन दिन पुण्याला कार्यक्रम यासाठी जी काही जबाबदारी पक्षाने रंगशालामध्ये मीटिंग बोलवली होती आणि त्या मीटिंगमध्ये आपल्या स्वतःच्या खर्चाने स्वतःची वाहनं घेऊन आपण जायचं होतं असं त्या ठिकाणी आपले मुंबईचे माजी मंत्री मिळतो आणि ओबीसीतून जर तुम्हाला उभं राहायचं आहे, तुमचा कोण सहकारी आहे तो पण तुमच्या तर ओबीसी संघटनेत आणणं, ओबीसी विभागामध्ये त्याला कार्यरत करणं गरजेचं होणार आहे। आणि ही आता या महिना 2 महिन्यामध्ये तुम्हाला हे संघटन आणणं गरजेचं होणार आहे। त्यात तुम्ही जेवढं काय सहकार्य करा आणि जेवढं त्याच्यामध्ये तुम्ही तुमची ताकद दाखवा त्यात तुमचाच फायदा होणार आहे। यामध्ये देवी माळी पूर्वी दृष्टी कोसळी आहे आणखी ते पाठवून देतो मी त्याच्यात अजून वाचा प्रत्येकाने आणि हे सगळ्यांना ऍड करा म्हणजे काय आणि ते बघत जा। अजून नव्याने 15 जाती पण समाविष्ट झाल्या त्यांची पण माहिती घेऊन घ्या, त्या लोकांना पण बरोबर जोडून घ्या आणि ओबीसीचं संघटन वाढवा, त्याच्यातून आपल्याला ती ताकद दाखवता येईल। एकदा अजितदादा बोलले होते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका त्या स्वभावाला लढायचा माझा विचार आहे म्हणून त्यांनी त्याच वेळेस तयारी केली मानसिकता अजितदादांनी की राष्ट्रवादीचं त्यांच्यात ताकद ती दाखवायची होतं तर मुंबईमध्ये जर आपल्याला दाखवायचं तर आपण पण त्या दृष्टीने तयारी केली तर आपल्याला किती जनसमुदायाने कळणार आहे। ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जी निवडणूक असते त्यात आपल्याला कळत असते की आपली किती आपली ताकद आहे। आणि याच्यासाठी तर महापालिकेचा कर्मचारी हा जो आहे तो आपल्याला जास्तीत जास्त फायदेशीर होतो। जितूबाई कात्रिया जे आहेत तुमच्या विभागातले कोण महापालिकेचे कर्मचारी त्यांच्या काही समस्या असतील काय असतील त्यांना निवडणूक दिला तर त्याला तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे। एवढंच म्हणजे या ठिकाणी सांगायचं आहे।
पुढचा पण नियुक्तीपत्र आपल्या पक्षाचे वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते छगनरावजी भुजबळ साहेब या नेत्यांनी जी जबाबदारी आपल्यावर दिली ती ओबीसी विभागाच्या वतीने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज आपण एक चांगलं यशस्वी संघटन आज ओबीसीचं मुंबईमध्ये आपण करण्यात नक्कीच आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण यशस्वी झालो आहोत. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करेन. आणि जी पण जबाबदारी आपण ज्या ज्या जिल्ह्यावर दिलेली आहे त्या त्या जिल्ह्याने चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. विशेष करून मी आज दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मयेकरांचं विशेष अभिनंदन करेन की आपण सभासद नोंदणी अभियान सुरू केल्यानंतर रविवार आपण 3 जिल्हे डिवाईड करतो. तुम्हीच वेळ द्यायची आम्हाला, तुम्हीच वेळ द्यायची, तुम्हीच वार द्यायचा. मग तुम्ही शनिवार द्या नाहीतर रविवार द्या. तुम्ही ठिकाण द्यायचंय, वार द्यायचंय, वेळ द्यायची आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्या मिटिंगला जे तुम्ही तालुकाध्यक्ष बनवले, जे तुम्ही वार्डाध्यक्ष बनवले, जे मुंबईच्या कमिटीत घेतलेले आहेत, जे जिल्ह्याच्या कमिटीत घेतलेले आहेत, ज्यांना काही तालुक्याची पदं दिलेली आहेत, अशा सर्वांना त्या मिटिंगमध्ये बोलवा. आणि एक महत्त्वाच्या ठरावावर चर्चा करणार आहोत आणि तो संमत करून घेणार आहोत ओबीसीच्या मुंबई विभागाच्या वतीने माननीय अध्यक्षांच्या अनुमतीने. 4 दिवसांपूर्वी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादीचे आपले आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या विषयी लक्ष्मण हाके यांनी अपशब्द उच्चारले. त्याबद्दल येथे मी दक्षिण मुंबई ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष श्रीकांत मयेकर खरा मांडतोय की लक्ष्मण हाके यांचा या ठिकाणी आपण निषेध करत आहोत. या संदर्भात आता सविस्तर आपले मुंबई अध्यक्ष सन्माननीय बबनरावजी मधने साहेब हे निवेदन करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्यावरती या ठिकाणी 3 तारखेला लक्ष्मण हाके यांनी मरीन ड्राईव्ह या चौपाटीवरती जे आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये लक्ष्मण हाके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई ओबीसी विभागाच्या वतीने त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात येत आहे. आणि आम्ही आणि मुंबईमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मुंबईमध्ये कालच्या दिवशी सर्वांनी पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मण हाकेवरती गुन्हा नोंद झाला पाहिजे. त्या पद्धतीचं निवेदन असेल, पत्र असेल, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलं. काल आम्ही अंधेरी पूर्व पोलीस ठाण्यामध्ये आमच्या अंधेरी पूर्व तालुक्याच्या वतीने अंधेरी पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती गुन्हा नोंद झाला पाहिजे असं पत्र अंधेरी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या नेत्यावरती ज्या पद्धतीने लक्ष्मण हाकेंनी जी शिवराळ भाषास्पद वक्तव्य केलं त्याचा तो जाहीर निषेध करतो. आज आपण लोकशाही मार्गाने तुम्हाला जी काही तुमची मागणी असेल ती मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण ती मांडत असताना तुम्ही आज प्रोफेसर आहात आणि एक प्रोफेसर असणारा व्यक्ती जर अशा पद्धतीने फक्त प्रसिद्धी माध्यमामध्ये पवारांच्या वरती बोलल्यानंतर, अजितदादांवरती बोलल्यानंतर ही तुच्छ प्रकारची जी काय प्रसिद्धी आहे ही मिळवण्याच्या आजोबाई नादामध्ये आज लक्ष्मण हाके जे काय दारू पिल्यासारख्या ज्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलत होता, आज तुम्ही प्रोफेसर आहात, तुमची भाषा कुठली असली पाहिजे. लोकशाही मार्गाने आपण जी पण काही ओबीसीच्या संदर्भात आपला लढा असेल, मागणी असेल ती आपण त्या पद्धतीने मांडली पाहिजे. त्याचं आम्ही स्वागत करू.
पण ज्या पद्धतीने एखाद्या नेत्यावरती आणि ते पण राज्याचे उपमुख्यमंत्र्यावरती जे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन जो पक्ष चाललेला आहे आणि अजितदादांनी कधीही जातीपातीचं राजकारण केले नाही आणि आज तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप करून जी शिवराळ भाषा वापरली, अशा पद्धतीची जी भाषा आपली असेल, जरी आम्ही ओबीसी असलो तरी सुद्धा आम्ही तुम्हाला माफ करणार नाही. तुमची जी भाषा आहे तुम्ही मांडा, तुमचे विषय आहे, जे काय असेल ते तुम्ही लोकशाही पद्धतीने मांडले पाहिजे. तुम्हाला कुठलाही अधिकार त्या अशा पद्धतीने बोलण्याचा दिलेला नाहीये. आणि यापुढे आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी फक्त इशारा करतोय की आज आमच्या नेत्यावरती तुम्ही बोललात, आमच्या कुठल्याही नेत्यावरती जर अशा पद्धतीची भाषा असेल तर तुम्हाला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, प्रत्येक पदाधिकाऱ्याचा विरोध होईल, कडवा विरोध होईल आणि त्याला तुम्ही जबाबदार असाल. आम्हाला आमच्या या पद्धतीने वागण्यास आपण मजबूर करू नये. आणि एकच या ठिकाणी सांगतो, नाहीतर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वावरणं सुद्धा मुश्किल होईल. हा इशारा ओबीसीच्या वतीने आम्ही देतो. आम्ही सुद्धा ओबीसी आहोत. तुम्ही ओबीसीची मागणी करताय, योग्य दिशेने करा, ठीक आहे, आम्ही स्वागत करू. पण आज ज्या पद्धतीची तुमची भाषा आहे, प्रोफेसर असून देखील आज आपण ह्या पद्धतीने बोलताय, ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. आणि आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला इशारा देतोय, तर अशा पद्धतीने तुमची भाषा असेल तर आम्ही तुम्हाला जशाच तसं उत्तर देऊ. या ठिकाणी जो जाहीर ठराव झालेला आहे त्याला आम्ही सर्वजण दोन्ही हात वर करून त्याला आम्ही हे करतोय. आणि आज लक्ष्मण हाकेंचा आम्ही जाहीर लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.